महात्मा फुले स्मारकाचं आज उद्घाटन होत आहे। आजारी असताना देखील मंत्री छगन भुजबळ याकरता उपस्थित असतील। आशिया खंडातील सर्वात उंच फुले दाम्पत्याचं ब्राँझचे पुतळे साकारण्यात येत आहेत। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात हा पुतळा उभारला जाणार आहे। माजी खासदार समीर भुजबळ यांनी या सगळ्याची पाहणी सुद्धा केलेली आहे। या सगळ्या संदर्भात माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं आज उद्घाटन आहे। मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतनं हे खरतर साकार होतं। या ठिकाणी जर बघितलं तर समीर भुजबळ हे पाहणी करण्यासाठी आलेले आहे। भाऊ, नेमकं या स्मारकाची संकल्पना काय, कशा पद्धतीचे हे ब्राँझचे पुतळे असणार आहे, काय नेमकं याचं वैशिष्ट्य असणार आहे? अतिशय भव्य दिव्य हे ब्रॉन्झचे पुतळे आहेत आणि कदाचित भारतात तर नाही परंतु आशिया खंडामध्ये अर्धा कोटी पुतळे जे सर्वात मोठे जे आहेत ते कदाचित आपल्या इकडे बसवले जाणार आहे। एक पुतळा जो आहे महात्मा फुलेंचा जो आहे तो 11 फुटी आहे आणि एक जो आहे तो 16.5 फुटाचा आहे। आणि ते कुडाळ येथे जे प्रसिद्ध शिल्पकार पांचाळ त्यांनी अनेक पुतळे बनवलेले आहेत आणि त्यांची फार ख्याती आहे। म्हणजे त्यांनी जे हे पुतळे बनवलेले आहेत। भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष जे आहे प्रयत्न करत होते परंतु काही ना काही अडचणीमध्ये होत नव्हतं। पण काही 1-2 वर्षापूर्वी जे आहे सिटी कॉर्पोरेशनने त्याला मान्यता दिली। शहरामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे बसवण्याच्या संदर्भामधला तो निर्णय झाला, त्यामधला हा एक निर्णय झाला। साहेबांचं हे स्वप्न होतं की इथे पुतळे बसले पाहिजे आणि म्हणून हा मोठा कार्यक्रम आयोजित केला। परंतु आता साहेबांची तब्येत ठीक जरी नसली तरी हा त्यांच्यासाठी एवढा महत्वाचा आहे ते की कुठल्याही परिस्थितीत 2 तासासाठी का होईना ते येणार आणि नंतर पुन्हा ते हॉस्पिटलला जाणार। आजचा जो कार्यक्रम आहे तो भव्य दिव्य अशा स्वरूपाचा पार पडेल अशी जी प्रतिक्रिया आहे ती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिलेली आहे। त्यामुळे एकूणच या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।